नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 31 जुलै 2026 आणि 31 जुलैचे आपण पाहतोय महत्त्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला पूर्ण व्हिडिओ समजू शकेल. आणि मित्रांनो, दररोज महत्त्वाचे 12 प्रश्न असतात. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पाहताना आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होऊ शकेल. ठीक आहे, आपण सुरू करूया. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, जगातील सर्वाधिक विद्युतीकरण झालेल्या रेल्वे जाळ्यात प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? पाहायला गेलं याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड हा देश आहे. जगातील सर्वाधिक विद्युतीकरण झालेल्या रेल्वे जाळ्यात प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर स्वित्झर्लंड हा देश आहे, हे आपल्याला माहित असावं. आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय. नुकतेच नौल चक्रीवादळामुळे कोणत्या देशाला मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागेल आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली? म्हणजे नौल चक्रीवादळामुळे कोणत्या देशाला मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावं लागेल आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली? तर उत्तर आहे हे चीन देशामध्ये अशी घटना घडलेली आहे. कुठं? चीन देशामध्ये. नौल चक्रीवादळामुळे चीनमध्ये 3.4 लाखहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वादळ दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने सरकत आल्याने रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आली. विमान उड्डाणाचे वेळापत्रक विस्कळीत झाले. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हाँगकाँगनेही हवामानाचा इशारा जारी केला. वायव्य पॅसिफिक महासागरात तयार होणाऱ्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला टायफून असे नाव दिले जाते. वादळे आणि नामांकन आपण पाहूया पुढे, लक्षात असू दे. नऊ चक्रीवादळ कुठे आलं? तर चीनमध्ये. ठीक आहे, डिटेल पाहूया आपण. ठीक आहे, आपण पाहूया मांथा थायलंड नावाने. थायलंड ऑक्टोबर 25 मध्ये आंध्रच्या मच्छीपट्टी किनारपट्टीवर धडकले. म्हणजे मंथा हे नाव थायलंड देशाने दिलं होतं आणि हे कुठं आलं होतं? आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टम किनारपट्टीवर धडकलं होतं. शक्ती हे नाव कोण दिलं? श्रीलंका देशाने दिलं. पश्चिम किनारा मुख्यतः गुजरात आणि महाराष्ट्रात हे चक्रीवादळ आलं होतं. नेक्स्ट फैगल हे नाव कोण दिलं होतं? सौदी अरेबियाने नाव दिलं होतं. नोव्हेंबर 24 मध्ये पदुचेरी आणि तमिळनाडूमध्ये हे दाखल झालं होतं. नेक्स्ट दाना कतार ह्या देशाने नाव दिलं होतं. आसान पाकिस्तानने, रमेल ओमानने, दितवाहा येमेन. म्हणजे हे नाव सुद्धा कसं असतं, एखादं चक्रीवादळ पुढे येणार आहे पण त्याच्या अगोदरच नावं ठरलेली असतात आणि त्या अनुषंगाने ती नावं त्या वेगवेगळ्या देशांना दिली जातात. तसंच मंता थायलंड आंध्रच्या मछलीपट्टणम किनाऱ्यावर धडकलं होतं, ते थायलंडने नाव दिलं होतं. शक्ती हे वादळ गुजरात आणि महाराष्ट्रात आलं होतं, पण नाव कोण दिलं? श्रीलंका देशाने. हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये चक्रीवादळांना वेगवेगळी नावे आहेत. अमेरिकेमध्ये काय म्हणतात? टोनार्डो. कॅरिबियन समुद्रामध्ये चक्रीवादळ, चीनमधील समुद्रातील चक्रीवादळ, हिंदी महासागर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, जपान टायफून, उत्तर ऑस्ट्रेलिया विलीस आणि फिलिपाईन्स वागुइयो असे नाव वेगवेगळ्या भागात दिले जाते. आपण पाहतोय दुसरा प्रश्न. ठीक आहे, दुसरा प्रश्न पाहूया. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ठीक आहे, CWG 2026 मध्ये सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारी भारतीय वेटलिफ्टर कोण आहे? तर ऑब्विसली लक्षात ठेवा, सैखोम मीराबाई चानू आहेत. हे आपल्याला माहित पाहिजे. कोण आहे? सैखोम मीराबाई चानू आहे. तिसरा प्रश्न. विद्यार्थी आणि तरुणांना सायबर फसवणूक आणि महिलांच्या सुरक्षेची संबंधित कायद्याबाबत जागरूकता करण्यासाठी ऑपरेशन विधिपालक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? ठीक आहे, विद्यार्थी आणि तरुणांना सायबर फसवणूक आणि महिलांच्या सुरक्षे संबंधित कायद्याबाबत जागरूकता करण्यासाठी ऑपरेशन विधिपालक कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर उत्तर आहे बिहार राज्याने ते सुरू केलेले आहे. कुठल्या राज्याने? बिहार राज्याने. चौथा प्रश्न. भारत आणि चीनने 1 ऑगस्ट 2026 पासून नथुला खिंडीतून सीमा व्यापार पुन्हा सुरू केला. नथुला खिंड भारताच्या कोणत्या राज्यात आहे असं विचारलंय. 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू कर म्हणजे उद्यापासून सुरू करणार आहे. तर नथुला खिंड भारताच्या कोणत्या राज्यात आहे असं आपल्याला विचारलंय. तर मित्र हो, सिक्कीम राज्यात नथुला खिंड आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. 6 वर्षाच्या विलंबानंतर भारत आणि चीनने 1 ऑगस्ट 2026 पासून नथुला खिंडीतून होणारा सीमा व्यापार पुन्हा सुरू केला. नथुला खिंड ही पूर्व सिक्कीम मध्ये आहे.
ती सिक्कीम भारताला तिबेट स्वायत्त प्रदेश चीनशी जोडते. नथुला ही प्राचीन रेशीम मार्गाचा एक भाग असून तो भारत आणि चीन दरम्यान एक महत्वाचा व्यापारी आणि सामरिक मार्ग म्हणून काम करतो. ठीक आहे, लक्षात असू दे आपल्याला की नथुला खिंड जी आहे ती आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, बघा 1962 आणखी एक पॉईंट त्यामध्ये घेता येईल मला की 1962 मध्ये जेव्हा चीन युद्ध झालं होतं, भारत आणि चीन युद्ध, तेव्हा ही नथुला खिंड कायमस्वरूपी बंद झाली आणि नंतर ती 2006 ला पुन्हा सुरू झाली. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कधी? पुन्हा 2006 ला सुरू झाली होती. ठीक आहे, मध्ये पुन्हा सुरू झाली आणि पुन्हा आता 1 ऑगस्ट 2026 ला पुन्हा सुरू झालेली आहे. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. नेक्स्ट, 5वा प्रश्न. मिसेस इंडिया 2026 हा किताब कोणी जिंकला? ठीक आहे, आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे 5व्याचं उत्तर आकांक्षा चौधरी यांनी तो जिंकलेला आहे. कोणी? आकांक्षा चौधरी. पुढे 6वा प्रश्न. शर्मिला धनकरने 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले? कोण? शर्मिला धनकरने. ठीक आहे, आपल्याला माहित पाहिजे शर्मिला धनकरने पाहिला गेलं महिला गोळाफेक शॉटपुट F57 मध्ये त्यांनी कुठलं सुवर्ण पदक राष्ट्रकुलमध्ये जिंकलेलं आहे. ठीक आहे, शर्मिला धनकरने यांनी महिला गोळाफेक F57 प्रकारात 9.81 मीटर, किती मीटर हो? 9.81 मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम फेकीसह सुवर्ण पदक जिंकले. त्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्स मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारताच्या पहिल्या खेळाडू ठरल्या. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताचा 20 वर्षाचा पॅरा ॲथलेटिक्स पदकाचा दुष्काळ संपुष्टात आला असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय 7वा प्रश्न. भारतातील पहिल्या सर्वात खोल जुळ्या भूतापीय विहीर कुठे सुरू करण्यात आली आहे? ठीक आहे, आपल्याला हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. कुठे सुरू करण्यात आलेली आहे? जर पाहायला गेलं पुग्गा खोरे लडाख मध्ये ती सुरू करण्यात आलेली आहे. डिटेल पाहूया. भारतातील पहिल्या खोल जुळ्या भूतापीय विहिरी लडाखमध्ये पुग्गा खोऱ्यात सुरू करण्यात आली. या उद्देश भूऔष्णिक ऊर्जेपासून वीज निर्मिती करणे. ONGC एनर्जी सेंटर आणि लडाख प्रशासन यांच्या सहकार्याने ते राबवण्यात आलेले आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला माहित असावं. ठीक आहे, काय सांगता येईल? भारतातील पहिल्या सर्वात खोल जुळ्या भूतापीय विहीर कुठे सुरू करण्यात आली? पुग्गा खोरे लडाख मध्ये. 8वा प्रश्न. शहीद चंद्रशेखर आझाद आणि लोकमान्य टिळक यांची जयंती कधी असते? ऑब्विसली 23 जुलै रोजी असते. शहीद चंद्रशेखर आझाद आणि लोकमान्य टिळक यांची जयंती कधी असते? 23 जुलै रोजी असते, जुलै महिन्यात. ठीक आहे, माहित असावं आपल्याला. 9वा प्रश्न. INS मालवण ही कोणत्या वर्गातील युद्ध नौका आहे? प्रश्न विचारलाय सुंदरपैकी, ती कोणत्या वर्गातील युद्ध नौका आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय तर माहे क्लास या वर्गातील आहे. कोणत्या? माहे क्लास. लक्षात असू दे. ऑप्शन नंबर 2. INS मालवण ही कोणत्या वर्गातील युद्ध नौका आहे? माहे क्लास या वर्गातील आहे. 10वा प्रश्न. 67व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या देशात झाले? 67व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पिकचे आयोजन चीनमध्ये झालेलं आहे. हे आपल्याला माहित असावं. कुठे? चीनमध्ये झालेलं आहे. 11वा प्रश्न. WTO मत्स्य व्यवसाय अनुदान करारात सामील होणारा 123वा देश कोणता? तर ऑब्विसली आपला देश भारत देश आहे. हे आपल्याला माहित असावं. ठीक आहे, कुठला? भारत देश. नेक्स्ट, 12वा प्रश्न. भारतातील पहिल्या सर्वात खोल जुळ्या भूतापीय विहीर कुठे सुरू करण्यात झाल्या? तर उत्तर आहे पुग्गा खोरे लडाख मध्ये त्या झालेल्या आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस दरवर्षी अजितदादा पवार यांची जयंती म्हणून अधिकृतपणे साजरी करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन आहे 20 जुलै, 21 जुलै, 22 जुलै, 23 जुलै. पुन्हा एकदा प्रश्न घेतोय. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस दरवर्षी अजितदादा पवार यांची जयंती म्हणून अधिकृतपणे, ठीक आहे, साजरी करण्याची घोषणा केली आहे? पुन्हा ऑप्शन आहे 20 जुलै, 21 जुलै, 22 जुलै, 23 जुलै. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असू शकतं.
आणि मित्रहो, आपण संपूर्ण व्हिडिओ हा 12 प्रश्नांचा घेतलेला आहे आणि खूप ताकदीने, खूप मेहनतीने आपण प्रश्न काढत असतो. एखादा प्रश्न केव्हा केव्हा रिपीट होतो, कारण की तो एक अनुषंगाने असं वाटतं कोणत्याही परीक्षेला पडू शकेल. त्या अनुषंगाने काही प्रश्न आपण रिपीट सुद्धा करत असतो. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.